पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। स्मार्ट मीटर सक्ती विरोधात शिवसेनेचा एल्गार जन आंदोलनाचा इशारा। 48 तासांची नोटीस अमान्य। ग्राहक संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका, शिवसेना। धुळे शहर आणि जिल्ह्यात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी 48 तासांची पूर्वसूचना देण्यात येत असल्यानं शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेतलाय। शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं अधीक्षक अभियंता जितेंद्र महाजन यांना निवेदन दिले। या प्रक्रियेला बेकायदेशीर आणि दिशाभूल करणारी ठरवत ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवता येणार नाही असा दावा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे। केंद्र शासनाच्या 17 ऑगस्ट 2021च्या अधिसूचनेनुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका WP 5591/2023 मधील निर्देशानुसार सक्ती करता येणार नाही। तसेच विद्युत कायदा 2003 चे कलम 55 आणि MERC विद्युत पुरवठा संहिता 2021 नुसार 15 दिवसांची नोटीस आवश्यक असताना 48 तासांची नोटीस ग्राह्य नाही। 4 वर्षात तिसऱ्यांदा मीटर बदल होत असून आधी वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, उघड्या डीपी, लोंबकळणाऱ्या तारा यांसारख्या मूलभूत सुविधा द्या। सक्ती केल्यास जन आंदोलन छेडू असा इशारा शिवसेनेनं दिला आहे। या निवेदनावेळी नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, तेजस गोटे, प्रशांत भामरे, डॉक्टर अनिल पाटील यांच्यासह महिला आघाडींच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। धुळे शहरामध्ये गेल्या आठवडाभरापासून स्मार्ट मीटर बसवण्याच्या संदर्भामध्ये ग्राहकांना आणि जनतेला त्या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे SMS येत होते। त्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता यांची भेट घेतली आणि धुळे शहरामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये जी स्मार्ट मीटर बसवण्याची जी योजना या ठिकाणी अभियान सुरू आहे, त्या अभियानाला त्यांनी ब्रेक द्यावा अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील विधान भवनामध्ये त्या ठिकाणी मान्य केलं होतं की सर्वसामान्य ग्राहकांना त्या ठिकाणी स्मार्ट मीटर त्या ठिकाणी बसवण्यात येणार नाही। तरी देखील जाणून बुजून महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत आग्रह धरला जातोय। मुळातच एकीकडे ग्राहकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा न देता या ठिकाणी अतिशय मोगलाई पद्धतीने महावितरणचं काम या ठिकाणी सुरू आहे। त्याचा निषेध आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो आणि धुळे शहरामध्ये कोणत्याही भागामध्ये त्या नागरिकांना आम्ही विनंती करतो की कोणत्याही भागामध्ये अशा पद्धतीने जर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विद्युत वितरणचे कर्मचारी येत असतील तर त्यांना त्या ठिकाणाहून हाकलून लावा। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। उच्च न्यायालयाने 2023 साली या संदर्भामध्ये निर्देश दिलेले असताना उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे देखील त्या ठिकाणी पालन होत नाहीये। महावितरणचं कामकाज हे कोणत्या तरी एखाद्या मोठ्या धनाढ्य शेठला त्या ठिकाणी सहाय्य करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। एकीकडे विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना विजेच्या भारामध्ये प्रचंड वाढ केलेली असताना सुविधा कुठल्याही प्रकारे दिल्या जात नाही। धुळे शहरामध्ये वारंवार वीज कट त्या ठिकाणी होते। या समस्या न सोडवता या ठिकाणी अधीक्षक अभियंता देखील स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामामध्ये गुंग आहेत। पुढच्या 2 महिन्याकरता ही मोहीम थांबवण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। अगोदर ग्राहकांना सुविधा द्या, मग त्याच्यानंतर स्मार्ट मीटर काय आहे ते त्या ठिकाणी बसवण्यात यावी अशी देखील मागणी आम्ही केलेली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।